कितीही मोठी महान व्यक्ती असली ना, तरी त्यांचा वारसा कधीकधी विस्मृतीत जातो आणि मग अनेक वर्षांनी तोच वारसा पुन्हा नव्याने जन्म घेतो. हे खरंच खूप विचित्र वाटतं नाही का? तर आज आपण अशाच एका महान राजाची गोष्ट पाहणार आहोत, त्यांच्या हरवलेल्या समाधीची आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांची. म्हणजे विचार करा, भारतातल्या सर्वात आदरणीय, सर्वात मोठ्या राजांपैकी एकाची समाधी तब्बल 100 वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्णपणे दुर्लक्षित भग्नावस्थेत पडून होती. हे कसं शक्य आहे? हा प्रश्नच आपल्याला इतिहासाच्या एका मोठ्या रहस्याकडे घेऊन जातो. आणि आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की ही विसरलेली समाधी पुन्हा लोकांसमोर आणली कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी? हा एक मोठा ऐतिहासिक वाद आहे आणि ह्याच वादातून आपण आपली गोष्ट सुरू करणार आहोत. चला तर मग आपण थेट वेळेत मागे जाऊया. साल होतं 1680. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले ते शेवटचे अत्यंत महत्त्वाचे दिवस. एक महान युग संपत होतं आणि एका मोठ्या राज्याच्या भविष्यावर अनिश्चिततेचं सावट पसरलं होतं. हे सगळं घडलं होतं 1680 साली. महाराज एका लष्करी मोहिमेवरून परतले आणि अचानक गंभीर आजारी पडले. मार्च महिना संपता संपता ताप वाढला, छातीत दुखू लागलं, रक्तस्राव सुरू झाला, प्रकृती खूपच खालावली. मग एप्रिलच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलावलं शेवटचं काहीतरी सांगण्यासाठी. आणि अखेर 5 एप्रिल, वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी रायगडावर महाराजांनी देह ठेवला. सगळं इतक्या झपाट्याने घडलं की कोणाला काही कळायच्या आत एक युग संपलं होतं. त्या शेवटच्या भाषणात महाराज काय म्हणाले ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं, मी 40,000 होणांची जहागिरी 1 कोटी होणांच्या राज्यात बदलली. पण हे विशाल राज्य सांभाळण्यासाठी एक सक्षम मुलगा मी मागे ठेवून जात नाहीये. संभाजी विवेकाने वागत नाही. हे शब्द ऐकल्यावर लक्षात येतं की महाराजांच्या मनात भविष्याबद्दल किती मोठी भीती होती. तर महाराजांची नेमकी भीती काय होती? त्यांना माहिती होतं की मोठा मुलगा संभाजी तो पराक्रमी आहे, पण त्याचा स्वभाव अविचारी आहे. दुसरीकडे धाकटा मुलगा राजाराम तो तर अजून लहान होता. महाराजांना दिसत होतं की त्यांच्या मागे मंत्री आणि सरदार आपापसात गटबाजी करतील आणि मग आयुष्यभर जी मेहनत घेतली ती सगळी वाया जाईल. आणि या सगळ्या गोंधळाचा फायदा कोण उचलणार? अर्थातच औरंगजेब. आणि महाराजांची भीती खरी ठरली. आता पाहूया की पुढे काय झालं. महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं स्मारक, त्यांची समाधी इतिहासाच्या पानांमधून पूर्णपणे पुसली गेली. असं का झालं आणि कसं झालं? झालं असं की महाराजांच्या निधनानंतर रायगड किल्ला आधी मुघलांच्या ताब्यात गेला आणि मग नंतर ब्रिटिशांच्या. आणि या सत्ताबदलाच्या गोंधळात मराठा साम्राज्याच्या संस्थापकाची समाधी पूर्णपणे दुर्लक्षित राहिली. जणू काही ती इतिहासाच्या धुळीत कुठेतरी हरवूनच गेली. याची एक धक्कादायक नोंद सापडते 1883 साली. जेम्स डग्लस नावाचा एक ब्रिटिश लेखक रायगडावर आला होता आणि त्याने काय लिहून ठेवले बघा. आता शिवाजीची कोणालाच पर्वा दिसत नाही. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या राजांनी किंवा पुण्याच्या पेशव्यांनी त्यांच्या समाधीवर 1 रुपयासुद्धा खर्च केलेला नाही. विचार करा किती वाईट परिस्थिती असेल तेव्हा. आणि मग इथेच आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येतो. या विसरलेल्या स्मारकाकडे देशाचं लक्ष पुन्हा वेधून घेण्याचं श्रेय नेमकं जातं कोणाला? आता या गोष्टीतलं एक अत्यंत महत्त्वाचं वळण, एक तारीख जी लक्षात ठेवायलाच हवी, 1869. या शोधाच्या कथेची सुरुवात इथून होते. ह्याच वर्षी म्हणजे 1869 मध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर पोचले. आणि त्यांनी तिथे काय पाहिलं? तर सगळीकडे वाढलेलं गवत, झुडपं आणि त्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्षित झालेली महाराजांची समाधी. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ती जागा स्वच्छ केली. आणि ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला. आणि या पोवाड्यातून त्यांनी महाराजांना रयतेचा राजा म्हणून लोकांसमोर आणलं. त्या काळात ही एक खूप मोठी क्रांतिकारक गोष्ट होती. महात्मा फुलेंनी तर सुरुवात केली, पण त्यानंतर काही वर्षांनी या कथेमध्ये अजून एका मोठ्या व्यक्तिमत्वाची एंट्री होते आणि एक नवी महत्त्वाची तारीख समोर येते. साल होतं 1895. यावर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ह्या कामाला एक संस्थात्मक रूप दिलं. त्यांनी फक्त समाधीकडे लक्ष वेधलं नाही, तर तिच्या जीर्णोद्धारासाठी, त्यावर एक छत्री म्हणजे घुमट बांधण्यासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी रायगडावर एक समिती स्थापन केली
म्हणजे ही केवळ एक घटना नव्हती, तर ह्या कामासाठी त्यांनी एक मोठी संघटित राष्ट्रीय चळवळ उभी केली. तर मुद्दा असा आहे की या दोन्ही महापुरुषांचं योगदान खूप महत्वाचं आहे. याला कसं बघता येईल? तर बघा, 1869 मध्ये महात्मा फुलेंनी विस्मृतीत गेलेल्या समाधीचा शोध लावला आणि तिला पुन्हा लोकांच्या आठवणीत जिवंत केलं. आणि मग 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी तिच्या जीर्णोद्धारासाठी आणि सार्वजनिक उत्सवांसाठी एक मोठी चळवळच सुरू केली. एक प्रकारे एकाने शोध लावला तर दुसऱ्याने त्याला एका राष्ट्रीय चळवळीचं रूप दिलं. म्हणूनच या स्मारकाच्या पुनरुज्जीवनाचं श्रेय दोघांनाही दिलं जातं. तर मग एकेकाळी जे स्मारक भग्नावस्थेत होतं, विसरलं गेलं होतं, ते आज काय आहे? पाहूया आजच्या काळात ते आदराचं आणि अभिमानाचं प्रतीक कसं बनलं आहे. आज चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर मोठे कार्यक्रम होतात. पालखी मिरवणुका निघतात, पोलीस दलाकडून मानवंदना दिली जाते, मोठमोठे राजकीय नेते तिथे हजेरी लावतात. म्हणजे जे स्मारक एकेकाळी विस्मृतीत गेलं होतं तेच आज राष्ट्रीय अस्मितेचं एक महत्त्वाचं केंद्र बनलंय. आणि ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराजांप्रती असलेला आदर आजही लोकांच्या मनात तितकाच जिवंत आहे. एका कवीने किती सुंदर लिहिले बघा, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. हे शब्द ऐकले की आजही त्या शौर्याची, त्या वारशाची आठवण ताजी होते. आणि मग या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो. एखादी भौतिक समाधी, एखादं स्मारक, ते हरू शकतं आणि काही वर्षांनी सापडूही शकतं. पण एखाद्या ऐतिहासिक वारशाला, एका मोठ्या विचाराला खऱ्या अर्थाने जिवंत कसं ठेवलं जातं?